नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत। आता भैरवी राजन सुक्तनकरच्या ऑफिसमध्ये आलेली असते तेव्हा सुक्तनकर तिला म्हणतात, मला असं वाटतंय माझ्या ऑफरबद्दल तुम्ही सगळ्यांनीच विचार केलेला दिसतोय आणि तुमच्याकडून हो आहे असं मी समजू का? त्यावर भैरवी म्हणते की नाही, मी तुझी ऑफर ॲक्सेप्ट करू शकत नाही। हे ऐकल्यानंतर आता राजन सुक्तनकरला जरा आश्चर्यच वाटतं तेव्हा ते तिला कारण विचारू लागतात। त्यावर भैरवी म्हणते की आमचे घरचे प्रॉब्लेम्स। तेव्हा राजन सुक्तनकर म्हणतात, ओ तर मी तुला तुझे घरचे प्रॉब्लेम्स विचारू शकतो का? त्यावर भैरवी सांगू लागते, खरं तर अनिश। आणि पुढे ती अनिशबद्दल सांगताना म्हणते की अनिश पूर्वी असा नव्हता, तो एक वाईल्ड लाईफ फोटोग्राफर होता। त्याला आमच्या फॅमिलीसाठी त्याची फोटोग्राफी सोडावी लागली, त्यामुळे तो छोटा मोठा कॉर्पोरेट जॉब करू लागला, पण त्याला ते आवडत नव्हतं। पुढे ती सांगू लागते की आमच्या घरात 3 मुलं आहेत। ती मुलं खरं तर माझी बहीण आणि अनिशचा भाऊ यांची आहेत। मुलांचे आईवडील वारल्यानंतर आम्ही त्यांची जबाबदारी घेतली। पुढे ती म्हणते की मी एका मल्टीनॅशनल कंपनीत काम करत होते, पण त्यानंतर माझाही जॉब केला, त्यामुळे सगळ्याच गोष्टी कठीण होऊन बसल्या आणि आमच्या बाबांना या वयातही काम करावं लागते। पुढे ती म्हणते, या सगळ्यांचा परिणाम अनिशवर होत गेला। अनिश चुकीच्या पद्धतीने पैसे कमवू लागला आणि त्यासाठी माझी असलेली सेव्हिंग सुद्धा त्यांनी वापरली, त्यामुळे आता आमच्याकडे फारसे पैसे नाहीयेत। पुढे ती सांगू लागते की मला जेव्हा एवढी मोठी अपॉर्च्युनिटी मिळत होती त्यामुळे अनिश तर हल्लाच, कारण त्याला कुठेतरी स्वतःचा कमीपणा वाटू लागला आणि 50 लाख रुपये जमवण्यासाठी चाललेली धडपड त्याला सहन झाली नाही, त्यामुळेच त्याने या गोष्टीला विरोध केला आणि तुम्हाला इथे येऊन नको ते बोलला। पुढे ती म्हणू लागते, खरं तर 50 लाख रुपये ही आमच्यासाठी खूप मोठी रक्कम आहे आणि आम्ही ती देऊ शकत नाहीये असं म्हणत आता भैरवीने सुक्तनकरची ऑफर नकारलेली असते आणि ती त्याला म्हणते की तुम्ही आमच्यासाठी एवढी धडपड केली त्याबद्दल थँक्यू, पण आम्ही खरंच तुमची ही ऑफर स्वीकारू शकत नाही असं म्हणून भैरवी तिथून जाऊ लागते। तेव्हा सुक्तनकर तिला आवाज देत थांबवतात आणि तिला म्हणतात, ऑफर नकारण्यामागे खरं कारण पैसा हा आहे तर, पण त्यावरती पण माझ्याकडे एक सोल्युशन आहे। तेव्हा ते सांगू लागतात, हाच पैसा म्हणजे 50 लाख रुपये जर मी तुला लोन म्हणून दिले तर? त्यावर भैरवी म्हणते, पण तुम्ही एवढं सगळं माझ्यासाठी का करताय? त्यावर सुक्तनकर म्हणतात की तुझ्यासाठी नाही भैरवी, एका टॅलेंटेड मुलीसाठी, कारण तुझ्यासारख्या मुलीची माझ्या कंपनीत गरज आहे आणि तुलाही माझ्या कंपनीचा सपोर्टची बघ विचार कर असं म्हणत ते एक उदाहरण देऊ लागतात। पॉइंट नंबर 1, माझ्याकडे एक कमाल गाडी आहे आणि त्या गाडीतून मी प्रवास करत इथपर्यंत आलो आहे। पुढे ते म्हणतात की पॉइंट नंबर 2, हा प्रवास करताना मला रस्त्याने अनेक खाचखळगे लागले। पॉइंट नंबर 3, मला या प्रवासामध्ये एक व्यक्ती भेटली आणि तिला घेऊन मला पुढे जायचंय। आणि पॉइंट नंबर 4 म्हणजे या प्रवासामध्ये मला जे काही अनुभव आले त्याचा उपयोग जर समोरच्या व्यक्तीने केला तर त्याचे एफोर्ट्स वाचतील, बस एवढाच मुद्दा आहे। पटतंय का? बघ, पटत असेल तर यावर विचार कर। तेव्हा भैरवी म्हणते की मी विचार करून सांगते। आता भैरवी तिथून जाते। इकडे निलिमा आत्या सोसायटीच्या ऑफिसमध्ये तोरणे आणि देसाईंना भेटायला आलेली असते तेव्हा ती त्यांना विचारू लागते की तुम्हाला माझं दिवाळीचं फराळ कसं वाटलं? त्यावर देसाई तिच्या फराळाचं कौतुक करत म्हणतात की आ हा हा, खूप छान फराळ होतं तुमचं, अगदी घरगुती, आणि त्यात ते तुपात केलेले बेसनाचे लाडू तर तोंडात घातल्या घातल्या विरघळायचे। तेव्हा ते तोरणेला म्हणतात, हो ना तोरणे? त्यावर तोरणे म्हणू लागतात की खरंच तुमची चकली तर माझ्या बायकोला खूप आवडली। पुढे ते म्हणू लागतात, खरंच तुमच्या हाताला चव आहे। त्यावर निलिमा म्हणते, तसं काही नाहीये, त्याचं श्रेय फक्त माझ्या आईला जातं, कारण तिनेच मला पारंपरिक पद्धतीने स्वयंपाक कसा करायचा हे शिकवलंय आणि आजवर मी तेच करत आलीये। तेव्हा किशाभाऊ तिथे येऊन त्यांच्यातलं बोलणं चोरून ऐकू लागतो। आता निलिमा त्यांना विचारते की मला तुम्हाला असं विचारायचं होतं, मी जर सोसायटीमध्ये घरगुती जेवणाचे डबे पोहोचवले तर चालेल का? त्यावर तोरणे लगेचच म्हणतात की हो, का नाही? तसं पण माझी बायको तिच्या माहेरच्या लोकांबरोबर 15 दिवसांसाठी बाहेर फिरायला चाललीये, त्यामुळे मला तर टिफिनची गरजच आहे।
त्यावर देसाई म्हणतात, पण तोरणे ते कसं शक्य आहे, कारण आपण भैरवीला बिझनेस करायला नाही म्हटलं होतं ना. त्यावर तोरणे म्हणतात, देसाई ती गोष्ट वेगळी होती आणि ही गोष्ट वेगळी आहे. हे घरगुती डबे आहे. तसा भैरवीचा बिझनेस हा घरगुती नव्हता आणि या बिझनेससाठी काय बाहेर पार्टी वगैरे लावायची नाही, हो ना निलिमाताई. त्यावर निलिमाताई म्हणतात की अगदीच. तेव्हा तोरणे म्हणू लागतात की निलिमाताई माझ्याकडून तुम्हाला हो आहे. आता निलिमा हे ऐकल्यानंतर खूप खुश होते. तेव्हा देसाई म्हणू लागतात, माझ्याकडून पण तुम्हाला हो आहे. पुढे ते म्हणू लागतात, पण व्यवसाय हा घरगुतीच असला पाहिजे याचा विचार करा. त्यावर तोरणे म्हणतात, तसं पण देसाई नियम हे आपणच बनवलेले आहे, त्यामुळे वेळेवर ते आपण फिरवू सुद्धा शकतो. आता निलिमा म्हणते, झालं तर मग. पुढे ती विचारू लागते की तुम्हाला जेवणात तिखट मीठ असा काही प्रॉब्लेम असेल तर सांगून टाका. तेव्हा देसाई म्हणतात की मला जेवणामध्ये दाणे आवडत नाही. त्यावर तोरणे म्हणतात की मला सुद्धा जास्त तिखट आवडत नाही. त्यावर निलिमा म्हणते की ठीक आहे असं म्हणून आता ती तिथून जाते. आता इकडे किशाभाऊ पळत येतो आणि राधावहिनीला सांगू लागतो की सगळं संपलं, आता आपलं काहीच उरलेलं नाहीये, आता आपलं कसं होईल. अनिशचा आधार गेला हे ऐकल्यानंतर आता राधावहिनी जोरजोरात रडू लागते आणि म्हणते, देवा तू असं का केलं आमच्यासोबत, आमचे भाऊजी, आता आमचा आधारच गेला असं म्हणून ती रडू लागते. तेव्हा किशाभाऊ म्हणतो, अगं उठ, तसं काही नाहीये, मी काय म्हणतो ते ऐक. ती चेटकीने ना या सोसायटीमध्ये डबे पुरवण्याचं काम करणार आहे. त्यावर राधावहिनी म्हणते, मग आधीच नीट नाही सांगता आलं का. तितक्यात अनिश येतो आणि त्यांना विचारू लागतो, कसला गोंधळ चालू एवढा आवाज का करतोय. आता किशाभाऊ दरवाजा लावतो आणि त्याला सांगतो की तुझी ती आत्या आता सोसायटीमध्ये डबे पुरवणार आहे. त्यावर अनिश म्हणतो, मग त्याचं काय. तेव्हा किशाभाऊ म्हणतो, तिने जर डबे बनवण्याचं काम केलं तर त्यांचा व्यवसाय सुरू होईल, त्यामुळे भैरवी आणि भाऊजी सुद्धा तिला मदत करतील आणि ते तिचा व्यवसाय वाढवतील, त्यामुळे त्यांना पैसे मिळतील आणि पैसे मिळाले म्हणजे ते मोठे होतील आणि तुला या घरातून काढून टाकतील, त्यामुळे तुला रस्त्यावर यावं लागेल आणि आमचं कसं होईल. त्यावर अनिश म्हणतो, मला एक समजत नाहीये, या निलिमा आत्याला असे उपद्व्याप करायला कोणी सांगितले. त्यावर राधावहिनी म्हणते, भाऊजींची बहीण आहे ना ती महाराणी, तिचे निर्णय ती स्वतः घेते. तेव्हा किशाभाऊ म्हणतो की आपल्याला तिला हे करण्यापासून थांबवावं लागेल, तिचा व्यवसाय ना आपल्याला सुरू करण्याआधीच बंद पाडावा लागेल. आता इकडे तोरणे खुश होत अशोक मामांना विचारू लागतात, काय माझगावकर, हल्ली फार फ्रेश दिसताय तुम्ही. त्यावर अशोक मामा म्हणतात, फ्रेश तर मी नेहमीच असतो, तुमचं काम काय ते बोला. त्यावर तोरणे म्हणतात, तुमचं एवढं फ्रेश असण्याचं कारण म्हणजे घरगुती जेवण हेच ना. तेव्हा अशोक मामा म्हणू लागतात की मी पूर्वीपासूनच हेल्दी फूड खात आलोय, पुढे बोला. त्यावर देसाई म्हणतात की त्या फुलराणीचं सोडाव. त्यावर अशोक मामा म्हणतात, मला एक बायको सुद्धा होती. तेव्हा देसाई म्हणू लागतात, पण बायकोच्या हाताला आईच्या जेवणाची चव नसते, तर ती चव असते बहिणीच्या हाताला. आता देसाईंना नेमकं काय म्हणायचंय हेच अशोक मामांच्या लक्षात येत नसतं, त्यामुळे ते त्यांना म्हणतात, माझ्याकडे 24 तास असतात, तसे तुमच्याकडे 32-34 तास असतात का हो. म्हणजे असं कोणीही भेटलं की त्याला हाताशी धरून गप्पा मारत बसायचं आणि टाइमपास करायचा. तेव्हा देसाई सांगू लागतात की अहो माझगावकर, मी टाइमपास अजिबात करत नाहीये. तुम्हाला माहित नाही का, तुमची बहीण निलिमा सोसायटीमध्ये घरगुती डबे पोहोचवणार आहे. हे ऐकल्यानंतर आता अशोक मामांना जरा आश्चर्यच वाटू लागतं. तेव्हा ते त्याला विचारतात की कोण म्हटलं असं, नीलू म्हटली का. त्यावर देसाई म्हणतात की हो. त्यामुळे आता अशोक मामा अचानकच देसाईंना म्हणतात की बाजूला व्हा आणि मला जाऊ द्या, असं म्हणत ते तिथून निघून जातात. तेव्हा देसाई म्हणतात, असे काय हे आणि असे अचानक निघून का गेले. आता इकडे अशोक मामा निलिमाला येऊन विचारू लागतात. त्यावर निलिमा म्हणते की दादा, मला माहितीये की तुमच्यावरच्या जबाबदाऱ्या वाढल्या आहेत आणि तुमचा भार कमी व्हावा एवढंच मला वाटतं. पुढे ती म्हणते की घरामध्ये 3 मुलं आहे, त्यांच्या जबाबदाऱ्या तुमच्यावर आहेत. लहान मुलांबद्दल मला काहीच बोलायचं नाहीये. घरामध्ये खाणारी तोंड जास्त आणि कमवणारी कमी. त्यामुळे पुढे ती म्हणू लागते की तसं तर राधावहिनी आणि किशाभाऊचं या घरामध्ये काहीच काम नाहीये, पण मला एक कळत नाही, तू त्यांना या घरात ठेवून का घेतलंय. पुढे ती म्हणते, मला याबद्दल काही म्हणायचं नाहीये,
हा सर्वस्वी तुझा निर्णय आहे. पुढे ती म्हणते, पण मी माझ्याबद्दल बोलतीये की मला तुझ्यावर भार व्हायचं नाहीये. त्यामुळे तुलाही सपोर्ट होईल आणि मलाही काम मिळेल. तसं पण घरातलं काम झाल्यानंतर दिवसभर मी फ्रीच असते. तितक्यात किशाभाऊचा तोल जातो आणि तो दरवाजाच्या पाठीमागून धडपडत इकडे येतो. त्यावर अशोक मामा हसू लागतात आणि म्हणतात, किशाभाऊ, पडद्याच्या आडून चोरून ऐकण्यापेक्षा इथेच बसून ऐका. हे सगळं तुमच्यासाठीच चालू आहे. आता अशोक मामा निलिमाला म्हणतात, तू माझ्यावर भार कधीच नव्हती. भार तर ते लोक आहे जे लोक या घरात राहून उपद्व्याप करत असतात. आता हा इशारा थेट राधावहिनी आणि किशाभाऊकडे असतो. त्यामुळे ते दोघंही खाली मान घालून उभे राहतात. तेव्हा अशोक मामा म्हणतात, बघा तिच्याकडे, ती घराच्या भल्याचा विचार करतीये. शिका तिच्याकडून काही. पुढे ते म्हणतात, तुम्ही तर या घरात रेग ओढून घराचे 2 भाग केले आहे आणि या घरामध्ये फूट पाडण्याचं काम केलंय. पण नीलू या घराच्या भल्याचा विचार करतीये. यालाच म्हणतात माणुसकी, प्रेम आणि कुटुंब. ही गोष्ट तुम्हाला आणि अनिशला कळणार नाही. त्यासाठी खूप वर्ष लागतील. आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.